नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी एखादा दिवस असा येतो ना की त्या दिवशी आपल्या मनासारखं काही म्हणजे काहीच होत नाही आणि मग त्यातून आपल्याला होतो फक्त मनस्ताप आणि होते चिडचिड. पण आपली कामं तर काही चुकत नाही, ती तर आपल्याला करावीच लागतात. मग या मनस्तापाला आणि चिडचिडीला आपल्यापासून दूर ठेवत शांत मनानं आपली कामं कशी बरं करायची, ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर एका प्रसंगातून. ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये बसून मंजिरी विचार करू लागली. एखादा दिवस किती विचित्र असतो ना, एक गोष्ट मनासारखी होत नाही, नुसती चिडचिड होतीये. मॅडम तुम्ही इथे का बसलात? टेबल स्वच्छ केलाय मी सकाळीच, पाणी पण ठेवलंय, चहा आणू का आत्ताच? ऑफिस बॉय घाबरतच बोलला, अरे नाही रे बाबा, आत मीटिंग चालू आहे सरांची, मलाच उशीर झाला यायला म्हणून बाहेरच थांबली आहे मी. मॅडम चहा आणू का तुम्हाला? आण, चहा चालेल, चेहऱ्यावर थोडं हसू आणत मंजिरी म्हणाली. गरम गरम वाफाळत्या चहाचा एक घोट घेताच तिला तरतरी आली. थँक्यू चहाबद्दल, फार बरं वाटलं. ओ मॅडम त्यात काय थँक्यू, कामच आहे आपलं. दुसरा चहाचा घोट घेणार तेवढ्यात मंजिरीचे बॉस केबिनच्या बाहेर आले. वा क्या बात आहे, म्हणजे गेले 1 तास मी उभा राहून प्रेझेंटेशन देतोय आणि तुम्ही उशिरा येत आहे आणि रिसेप्शनमध्ये बसून चहा पिताय. काहीच वाटत नाही का हो? थोडंही गिल्ट फिलिंग येत नाही तुम्हाला? मला वाटलं की मी तुम्हाला मीटिंगमधनं हकललं तर तुम्ही उदास बसला असाल म्हणून आत बोलवायला आलो होतो, पण नाही. यू मे टेक लिव्ह फॉर टुडे, आपण उद्याच बोलू. त्यानंतरचं मंजिरीला काही ऐकूच आलं नाही. सगळा स्टाफ तिला बघत होता. सरांचा आवाज खूप वाढला होता, त्यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर ठळक दिसत होता. रागाने लाल झालेले डोळे आग ओतत होते. बेंबीच्या देठापासून ते फक्त ओरडत होते. मंजिरीकडे ऐकून घेण्याव्यतिरिक्त काही पर्यायच नव्हता. ती फक्त मान खाली घालून ऐकत होती. कितीतरी वेळेस तिने सॉरी सर, पुन्हा नाही असं होणार असं म्हटलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सगळ्यांच्या नजरा आता तिच्यावर खेळल्या होत्या. सगळ्यांना वाईट वाटत होतं, पण नाईलाज. माझ्या चहामुळेच मॅडमला ऐकावं लागलं याचं दुःख त्या बिचाऱ्या ऑफिस बॉयला वाटायला लागलं. त्याने आपल्या जागेवरनंच त्याचे कान पकडले आणि हलकेच सॉरी म्हणाला. हलकेच मानेनं नकार दाखवत मंजिरी पुन्हा जमिनीकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात पाण्याचं तळं साठलं होतं. खूप आवर घातला स्वतःला, पण नाही थांबवू शकली. सगळ्यांच्या समोर असा अपमान. सरांनी मला केबिनमध्ये बोलवून ओरडलं असतं तरी चाललं असतं, पण अशा प्रकारे सगळ्यांच्या समोर ओरडणं चुकीचंच ना. पण नाईलाज. मंजिरीनं बॅग घेतली आणि ती बाहेर जायला निघाली. निघ म्हटलं की निघायचं, मग वेळेवर या म्हटलं तर वेळेत नाही यायचं. जा आपल्या जागेवर जा आणि काम करा, असं म्हणत सर निघून गेले. मंजिरीनं मानेनंच होकार दिला. ती वॉशरूमकडे वळली. चेहऱ्यावर पाण्याचे फटकारे मारत स्वतःलाच निहाळायला लागली. किती निमूटपणे ऐकून घ्यावं लागलं ना. असो, चूक माझीच होती. वेळेवर आले असते तर एवढा प्रताप झालाच नसता. डोळे पुसत मंजिरी स्वतःला समजावत होती. आपल्या जागेवर बसत कामाला सुरुवात करत तिनं मनोमन देवाला नमस्कार केला. शक्ती दे परमेश्वरा, असं पुटपुटत तिने कम्प्युटर सुरू केला. ऑफिस बॉयला आवाज देत एक चहा आणायला सांगितला. मॅडम पुन्हा? आश्चर्यानं त्यानं विचारलं. अरे आत्ता काम करायचंय मला, तेच डोक्यात ठेवून कसं चालेल? आण तू चहा. आज फार महत्त्वाचं काम होतं मंजिरीकडे. खरंच घरी जावं लागलं असतं तर लॅपटॉपवर काम करावं लागलं असतं घरी बसून. पण असो, चहाचा घोट घेत नाईस टी असं म्हणत ती पुन्हा कामाला लागली. चहा, काम आणि डोक्यात विचार सगळं एकत्र सुरू होतं. सकाळपासनाचं चित्र डोळ्यासमोर तरळू लागलं तिच्या. आज अलार्म वाजला नाही, त्यामुळं वेळेवर उठता आलं नाही. जेव्हा उठले तोपर्यंत उशीर झाला होता. घाईघाईत किचनमध्ये गेले, चहा ठेवायचा झाला तर गॅस गेला होता, तो लावेपर्यंत आणखी उशीर. आता इस्त्री करू म्हटलं तर तेव्हाच नेमकं लाईट गेले. इस्त्री न करता घालण्यासारखा कुर्ता कसाबसा शोधला. लाईट नाही तर गिझरही बंद. तरी भराभर अंगावर गार पाणी घेत कावळ्यासारखी अंघोळ आटोपली होती. म्हटलं पटापट जेवण करणाऱ्या मावशी तरी येतील, निदान डबा तरी मिळेल. पण नाही, त्यांनी कालच सांगितलं होतं ना आज येणार नाहीत म्हणून. आजच व्हायला हवं होतं का असं सगळं? असो, डबा नाही, पण घाईघाईत चहा पिण्याचं सुखही नाही. त्यात लिफ्टही बंद.
5 मजले उतरून खाली आली तर रिक्षा मिळेना. 10 मिनिटं वाट बघून शेवटी कशीबशी रिक्षा मिळाली तर हायसं वाटलं. पण नाही, पाकिटात 500ची नोट निघाली. अभी बोनी किया है मॅडम, छुट्टा पैसा दो. आज काही खरं नाही. परमेश्वर मंजिरीची परीक्षा बघत होता. मंजिरी अजून ऑफिसमधल्या वादळाला सामोरं जायचं बाकी आहे. हे सगळं डोक्यात सुरू असताना गुड लक असं स्वतःला ती सांगत होती. तेवढ्यात पुन्हा सरांनी निरोप पाठवला की त्यांना एका मीटिंगसाठी बाहेर जायचं, त्यामुळे त्यांची अपूर्ण कामं मंजिरीनं पूर्ण करायची, म्हणजे आज उशीर होणार तर घरी जायला. मंजिरीनं डोळे वर करून छताकडे पाहिलं. लंच ब्रेकमध्ये मंजिरीनं बाहेरनंच जेवण मागवलं आणि घरी पण मुलांसाठी पाठवलं. मंजिरी भराभर कामं आटोपत होती, जेणेकरून तिला लवकर घरी जाता येईल. तरीसुद्धा 7 वाजले. तिच्यामुळे ऑफिस बॉयलाही थांबावं लागलं होतं. ऑफिस बॉयचे आभार मानत ती निघाली खरी, पण तिचे पाय जणू रस्त्याला स्पर्श करत नव्हते. वाऱ्याच्या वेगानं मंजिरी धावत होती. मुलांसाठी काहीतरी खायला घ्यावं म्हणून ती एका बेकरीत गेली. पेस्ट्री घ्यावी, मुलं खुश होतील म्हणून तिनं 2 पेस्ट्रीज पार्सल करायला सांगितल्या. तेवढ्यात एक लहान मुलगा आला आणि त्याच्या आईला मला पण पेस्ट्री पाहिजे असा हट्ट करू लागला. पण त्या 2च शिल्लक होत्या आणि त्या मंजिरीनं घेतल्या होत्या. शेवटी आपल्या मुलांना खुश करण्यासाठी कोणाच्या मुलांना दुःखी करणं हे तिला पटेना. तुम्ही घ्या ही पेस्ट्री, मी दुसरं काहीतरी घेते असं म्हणत तिची नजर केकवर गेली. बच्चे कंपनी खुश होईल आज असा विचार करत तो केक पॅक करायला सांगितला. मॅडम, केक पर क्या लिखना है? हातात क्रीमचा कोन घेत त्या मुलानं विचारलं. सेलिब्रेटिंग लाईफ ये लिखो. तो वर बघत हलकेच हसत म्हणाला, येस मॅम. श्रोते हो, आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात आणि त्याला आपल्याला सामोरं जावंच लागतं. मग त्या कठीण प्रसंगांना सकारात्मक ऊर्जेनं जर आपण सामोरं गेलो तर नक्कीच त्याची तीव्रता आपल्याला कमी जाणवते. हाच बोध मिळतोय ना आजच्या या प्रसंगावरून. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.